नमस्कार. अखेर लोकसभेचं अधिवेशन अनिश्चित काळासाठी आज लोकसभा अध्यक्षांनी स्थगित केलं. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा ही जोडी काही लोकसभेमध्ये चर्चेसाठी शेवटपर्यंत आलीच नाही. आज ते आले ते केवळ वंदे मातरमच्या वेळी उपस्थिती नोंदवण्यापुरते आणि वंदे मातरम झाल्यानंतर लगेच लोकसभा अध्यक्षांनी सदन स्थगित करून टाकलं. म्हणजे नरेंद्र मोदी अमित शहा जोडीच्या सभागृहात येण्याचा तसाही कोणत्याही प्रकारचा काही अर्थच नव्हता. जंतर मंतरवरती जमलेल्या विद्यार्थ्यांवर तरुणाईवरती निर्घृण हल्ला करण्याचे आदेश नेमके कुणाचे होते? पॅलेट गनचा वापर कुणाच्या आदेशाने करण्यात आला? ते आंदोलन चिरडून टाकण्याचे आदेश नेमके कोणी दिले होते? अयोध्येत राम मंदिर चंदा चोरी प्रकरणाचं काय? जबाबदार पदाधिकाऱ्यांवरती कुणी याबाबत कोणावरही कारवाई का नाही? या सगळ्यावरती नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी प्रथम बोलावं, स्पष्टीकरण द्यावं, ही राहुल गांधी, अखिलेश यादव आणि सर्व विरोधकांची प्रमुख मागणी होती. तुम्ही ती मान्य करा, आम्ही तुमचं ऐकून घ्यायला तयार आहोत, अशी विरोधकांची पहिल्यापासून स्पष्ट भूमिका होती. परंतु हादरलेल्या, घाबरलेल्या नरेंद्र मोदी अमित शहा जोडीने तब्बल 23 दिवस सभागृहात येणंच टाळलं आणि अखेरच्या दिवशी सुद्धा केवळ राष्ट्रगीतापुरते 5 मिनिटांसाठी आले आणि सभागृह स्थगित करून निघून सुद्धा गेले. कोणत्याही आरोपांचं उत्तर नाही, कोणतंही उत्तरदायित्व नाही. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि एकूणच त्यांच्या सरकारचं हे वर्तन अत्यंत बेमुरवत, बेजबाबदार आणि संविधानिक लोकशाही मूल्यांची, परंपरांची पूर्णपणे विसंगत आहे. त्यामुळे याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी मी आज बऱ्याच दिवसांनी पोहोचलो ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि माजी खासदार आदरणीय कुमार केतकर सरांकडे. जरूर ऐका, जरूर पहा. मला आता पूर्ण कल्पनाच होती की ते येणार नाहीत. ते येतच नव्हते. मी 6 वर्ष होतो त्यावेळेला अगदी काही महत्त्वाचे जर कार्यक्रम असतील, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असेल, तो सुद्धा त्यांच्या फेवरमध्ये असेल तरच ते येत होते, अदरवाईज ते येत नव्हते. आणि या उलट इंदिरा गांधी आणि पंडित नेहरू ज्यावेळी ते राजकीयदृष्ट्या किंवा संसदीयदृष्ट्या अडचणीत होते त्यावेळेलाही ते तिकडे पूर्ण वेळ यायचे आणि संसद संपेपर्यंत बसायचे. ते मी पत्रकार म्हणून पाहिलेलं आहे, नेहरूंचं नाही. इंदिरा गांधींचं पत्रकार म्हणून पाहिलेलं आहे, राजीव गांधींचं पत्रकार म्हणून पाहिलेलं आहे. आणि त्यांचा जो एकूण संसदीय, त्यांचं जे वास्तव्य संसदेमध्ये आत असायचं, चर्चेत असायचं, तसं मला ते पत्रकार म्हणून माहिती होतं. मी राज्यसभेमध्ये गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे लोक तसं करतच नाही आहेत, हे येतच नाहीत. म्हणजे कधी आले होते तर एकदा करुणानिधींना श्रद्धांजली व्हायला, एकदा वाजपेयींना श्रद्धांजली व्हायला, एकदा गुलाम नबी आझाद ज्यावेळेला त्यांची टर्म संपली त्यावेळेला त्यांना निरोप द्यायला, अशा कार्यक्रमाला ते फक्त आले, नाहीतर ते येतच नसत. जे वादाचे मुद्दे आहेत, ज्या मुद्द्यावर त्यांच्यावर टीका होते, त्या संबंधात ते कधीही फिरकलेले नाहीत. ते संसदीय परंपरा पाळत नाहीत. हे मी अक्षरशः दररोज पाहत होतो. नाही, पण मग आता या वेळेला केवळ आम्ही संसदीय परंपरांचं पालन करत नाही, आम्हाला लोकशाहीशी काही घेणं देणं नाही, हेच दाखवण्यापुरतं हा प्रकार होता त्यांचं न येणं, की ही भीती सुद्धा होती. जे काही विद्यार्थ्यांवरती आक्रमक निर्घृण मारहाण झाली, पोलिसी बळाचा वापर झाला, राम मंदिराचा प्रश्न होता, लुटमारीचा, याची भीती सुद्धा होती. या उलट त्यांना असा आभास तयार करायचा होता की आम्ही संसदीय परंपरा पाळतोय, आम्ही अगदी बारकाईने संसदीय परंपरा पाळतोय, परंतु विरोधी पक्ष ते चालूनच देत नाहीयेत. विरोधी पक्ष चालून देत नाहीयेत. ते सभात्याग करतायत, त्याच्यानंतर घोषणा देत आहेत, त्यानंतर इतका विरोधी पक्षांचा गोंधळ चालू आहे की आम्हाला ते काही करता येत नाही, असा आविर्भाव आणून संसदीय राजवटीवरती जणू आमचा, म्हणजे विरोधकांचा विश्वास नाही आणि ते मात्र ती परंपरा पाळतायत, असा आविर्भाव त्यांनी गेले 6 वर्ष पूर्णपणे आणलेला आहे आणि आत्ताही गेली 2 वर्ष आणलेला आहे. त्यामुळे त्यांचा सगळा व्यवहार जो आहे तो खरं म्हणजे अगदी खोटेपणाचा व्यवहार आहे, ढोंगीपणाचा व्यवहार आहे. पण तेच त्यांनी आता नॉर्म पाळलेलं असल्यामुळे त्यांचे खाजगीमध्ये मंत्री सुद्धा सांगतात की आम्ही काही करू शकत नाही. त्यांच्या एका अतिशय सिनियर अशा खासदार मला एकदा सांगितलं, अहो विरोधकांना वाटते की त्यांच्यावरतीच वॉच आहे, आमच्यावरती सुद्धा वॉच आहे. हो, आम्ही कोणाला भेटतो, काय बोलतो, याच्याबद्दल सारखं त्यांच्या डोक्यामध्ये संशय असतो. कोणाच्या डोक्यात संशय असतो?
चोराच्या मनात बरोबर. चांदण असं आपण म्हणतो ना, त्यांना एवढा संशय त्यांच्याच खासदारांविषयी वाटतो, यावरून लक्षात येईल की काय आहे. पण सर, काही वरिष्ठ निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचं मत पाहिलं, शिरीष इनामदार किंवा अशा आणखीन देश पातळीवरचे पण काही अधिकारी आहेत, त्यांचं म्हणणं होतं की ते विद्यार्थी आंदोलनावरती ज्या प्रकारचा हल्ला झाला, ज्या बळाचा वापर झाला, ते गृह मंत्रालयाच्या आदेशाशिवाय, गृह मंत्रालयाने हे आंदोलन चिरडून टाका असा आदेश दिल्याशिवाय हे घडूच शकत नाही. हे घडूच शकत नाही. आणि याचा उत्तम पुरावा म्हणजे 1 महिना अगोदर आंदोलन चालू होतं, तेव्हा ते फिरकले नाहीत. ज्या वेळेला त्यांची ताकद वाढत गेली त्या मैदानामध्ये आणि ज्या वेळेला त्यांनी 20 जुलैला मोर्चा काढायचा ठरवला, त्यावेळेला त्यांनी त्यांच्यावरती अत्यंत क्रूरसा लाठी हल्ला, अश्रुधूर आणि आता पेलेट गन्स सुद्धा वापरल्या. आता गंमत अशी आहे की पेलेट गन्स जे वापरायचे असतील तर त्यांना सर्वोच्च तिथला जो पोलीस कमिशनर आहे त्याची आज्ञा पाहिजे की हे करू शकता. बरोबर. एवढंच काय, मी चौकशी केली की असा मोठा लाठी हल्ला करण्याचा प्रसंग असेल तर त्याला सुद्धा त्या कमिशनरनी परवानगी द्यावी लागते, अश्रुधूर किंवा लाठी हल्ला करायचा असेल तर. कित्येक वेळेला असं असतं की तात्कालिक परिस्थितीनुसार त्या तिथल्या पोलीस अधिकाऱ्याला तो करता येतो लाठी हल्ला किंवा अश्रुधूर. परंतु ज्यावेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक जमलेले आहेत आणि ह्या लोकांवर आपण अश्रुधूर सोडायचा आहे, त्यावेळेला त्यांना कमिशनरची परवानगी लागते. आता कमिशनर अशा अवस्थेत नाहीये की तो म्हणेल की पेलेट गन सुद्धा वापरा म्हणून. त्याला लागणार गृह मंत्रालयाची परवानगी. गृह मंत्रालयाची का? कारण दिल्लीमध्ये जे सरकार आहे त्यांना अधिकार नाहीये तिथे. दिल्लीवरती जो गृह मंत्रालयाचा केंद्रीय गृह मंत्रालय जे आहे ते दिल्लीचं पोलीस खात्याचं प्रमुख आहे, म्हणजेच पर्यायी गृहमंत्री म्हणजे अमित शहा. आता अमित शहांना जर अशी ऑर्डर असेल की त्यांना चिडून टाका, त्यांना घाबरवा आणि एकदा झाला दंगा की संपेल सगळं, प्रकरण मिटूनच जाईल. एकदा त्यांचं तडफ दाखवली सरकारने, त्यांची ताकद दाखवली की सगळं संपून जाईल असं त्यांना वाटलं, त्याप्रमाणे त्यांनी केलं. आता प्रश्न आहे तो कुठं काय, अमित शहा का बोलत नाही? अमित शहा बोलत नाही याचं कारण असं आहे की प्रत्यक्षात अमित शहाला डावलून पंतप्रधानांच्या ऑफिसात म्हणजे पीएमओ मधनं तो आदेश गेलेला आहे. अच्छा. आता पीएमओ म्हणजे सर्वोच्च अधिकारी, तेव्हा पीएमओनी अमित शहाला डावलून ते दिलं असल्यामुळे अमित शहाला ते पण बोलता येत नाहीये किंवा मी ऑर्डर काढलेले नाहीयेत किंवा मी काढले आहेत पण त्या पीएमओच्या दबावाखाली काढल्यात. ते दोनच पर्याय मिळतात. बरोबर. अमित शहाना म्हणायला लागेल मी काढली ऑर्डर, किंवा मला आदेश दिला पंतप्रधानांनी म्हणून काढली, किंवा पीएमओने मला विचारलंच नाही आणि ती ऑर्डर गेली. ह्या प्रश्नाचं उत्तर देणं त्यांना अतिशय अडचणीचं आहे. अडचणीचं आहे आणि म्हणून ते फिरकलेच ते पार्लमेंटमध्ये. ही घटना महत्वाची आहे अत्यंत, की म्हणजे नुसती संसदीय लोकशाही रद्द नाही झालेली, कॅबिनेट सिस्टीम पण पाण्यात गेलेली आहे आणि आता अधिकार फक्त पीएमओचा आहे. त्यामुळे ते जे वर्णन करतात की दिस इज इलेक्टेड डिक्टेटरशिप, हे निवडून आलेली हुकुमशाही आहे, ती अत्यंत टीकाबरोबर आहे. पण इतक्या गंभीर प्रकाराबाबत काही भाष्य न करणं, पंतप्रधान असो किंवा गृहमंत्री असो किंवा राम मंदिराचा मुद्दा, आज इतक्या वेगवेगळे आकडे समिती पण नाही नेमलेली, काहीच नाही केलं. वेगवेगळे आकडे येतात. कोणी म्हणतं 700 कोटी, कोणी म्हणतं 1400 कोटी. प्रत्यक्षात आता ते रामाला 3600 कोटीपर्यंत आकड्याचं बोलण्यात आहे. आणि त्याच्या खजिनदारावरती कोणत्याही प्रकारची कारवाई नाही, कोणालाही प्रमुख लोकांना अटक नाही. आणि पंतप्रधान आणि आता का नाही ईडी आणि सीबीआय हे कोणी नेमले जाते? आता यांनी एक एसआयटी नेमली डायरेक्ट त्यांच्याच लोकांची. पण तुम्ही साधा कुठचा तरी फालतू, आता त्या उमर खलीदला अजून तुरुंगात ठेवलेला आहे. बरोबर. त्याच्यावरती चार्ज नाही, त्याच्यावरती खटला सुरू झालेला नाही, त्याच्यावरती FIR नाही, त्याच्यावरचा नक्की गुन्हा काय कोणाला माहिती नाही. गेली 6 वर्ष तो तुरुंगात आहे. कारण का तर ते न्यायाधीशांनाच ऑर्डर आहे या लोकांची की त्याला सोडू नका म्हणून. आणि त्या परवाच्या एका घटनेमध्ये तर उमर खलीदच्या बाजूने कोणीतरी भाषण केलं म्हणून त्याला सस्पेंड केलं. हे काय चाललंय काय देशात? पण हे असं उत्तरदायित्व घेतल्याशिवाय हे राहू शकतील? आता राहिलेत नाही इतका काळ, नाही म्हटलं तरी राहिले 12-14 वर्ष. 2014 ते 2026 ही 12 वर्ष ते आहेत ना आता इथे. हे 12 वर्षात त्यांची शैली हीच आहे. आत्ता ही शैली तुमच्या समोर अधिक आम्हाला पत्रकार कळत होती, पण तुमच्या आमच्या समोर ती प्रकर्षाने आली. याचं कारण या विद्यार्थ्यांचं आंदोलन. बरोबर. आणि त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने सुद्धा जोपर्यंत एक प्रकारचं आक्रमक असं धोरण 20 जुलैपर्यंत घेतलं नाही,
तोपर्यंत त्यांनी त्यांना असं सोडून दिलं होतं, काय नाही, थकतील, उपोषण करतील, संपून जातील. ते संपेनात. आणि जेव्हा त्यांनी ते संपेना इतकं जवळ तर लोकसभेवरच मोर्चा काढायचा ठरवला, त्यावेळी त्यांना वाटलं ठीक आहे, लाठी हल्ल्याने बंद होईल. ते लाठी हल्ल्यानंतर वाढत गेलं आणि ते त्यांच्या हाताबाहेर गेलं. आता त्यांच्याकडे उत्तरं नाहीत की लाठ्या कोणी कशा बल्यावर, त्याचे फोटो अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे त्याला पुरावा त्यांच्या विरोधात आहे, म्हणून मग बोलता येत नसल्यामुळे त्यांनी केलं नाही. आता उत्तर द्यायचं नसताना सरकार चालू शकतं की नाही? चालतं की सौदी अरेबियात काय चाललंय, तिथे कोण कोणाला विचारतो? त्यांच्याकडे पण एक पार्लमेंट, कोणी कोणाला विचारतो? कोण नाही कोणाला विचारत. असे जे देश आहेत की जिकडे पूर्णपणेच हुकुमशाही, अधिकृतच एक प्रकारे हुकुमशाही आहे, त्याचाच नॉर्थ कोरियामध्ये काय आहे? कोणी कोणाला प्रश्न विचारतो नॉर्थ कोरियात? कोण नाही. रशियामध्ये आहे, तर रशियात म्हणतात हुकुमशाही, तशा आता नाही आहे. पुढच्या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यात रशियात निवडणूक आहेत पार्लमेंटच्या. पण समजा त्याच्यावरही तुम्ही टीका करा, मुद्दा इथे आणि रशियामध्ये विचारतायत प्रश्न युक्रेनच्या संबंधामध्ये. असं नाही की रशियात काही विचारतच नाही आहेत. आता अशी परिस्थिती त्या पार्लमेंटच्या, इस्रायलच्या पार्लमेंटच्या विरोधी पक्षांनी नेतन्याहूला डायरेक्ट चार्ज केलेला आहे. एवढंच काय, आपण ट्रम्पला एवढ्या शिवाय देतो, त्याच्याच लायकीचा आहे तो, परंतु त्या ट्रम्पला सिनेटने विरोध केला आहे. सिनेटने सांगितलं की हे युद्ध चालत असता कामा नये, या युद्धाला आमचा विरोध आहे. म्हणजे पार्लमेंटचा त्यांच्या युद्धाला विरोध आहे हे त्यांनी तिकडे तोंडावर सांगितलं. निदान एवढं तरी होतं. आपल्याकडे कुठे काय चाललंय? त्या इराणचा जो चीफ हेड ऑफ द स्टेट ज्याला म्हणतात, खामेनी, तो मारला गेला पहिल्याच दिवशी युद्धाच्या 28 फेब्रुवारीला. त्यावेळेला त्याला हेड ऑफ द स्टेट आहे, तो कोणत्याही पक्षाचा असो, तो तुमच्या इच्छेवर नाही आहे, त्याला श्रद्धांजली वाहण्याचा एक प्रोटोकॉल आहे जगभर जे इराणच्या विरोधात आहेत त्यांनी स्वतः श्रद्धांजली वाहिली. भारताने ठराव पण नाही केला. मग 5 दिवस जेव्हा जगभर टीका झाली की भारताने ठराव पण नाही केला, त्यावेळेला मग फॉरेन सेक्रेटरीमधला एक ज्युनियर ऑफिसर इराणच्या कॉन्सुलेटला जाऊन शोक व्यक्त करून आला, शोक ठराव सारखा करून आला. हे काय चाललं? हे पण संसदीय पद्धतीत बसत नाही. त्यामुळे सगळं विद्यार्थ्यांचीच वागणं बसत नाही असं नाही, त्यांचा सगळाच व्यवहार हा संसदीय लोकशाहीच नव्हे, लोकशाहीला घातक आहे. आणि तरी सुद्धा ते चाललंय कारण त्यांना असं वाटतं आपल्याला पाडणार कोण. एक माहिती आहे तुम्हाला, ते निवडून आलेले नाही आहेत विधानसभेत, विधान परिषदेत. मागे तुम्ही सांगितलं. हा, लोकसभेमध्ये राज्यसभेमधल्या पार्लमेंटरी पार्टीने त्यांना निवड केलेली नाही, त्यांना डायरेक्ट इंडियन निवडलेत. बरोबर आहे. त्यांना त्यामुळे परवाच वाटत नाही. आपल्याला इंडियाचा सपोर्ट आहे. जोपर्यंत नितीश कुमार, चंद्राबाबू आता दर महिन्याला एक पक्ष तरी ते फोडतात देशातला स्थानिक पक्ष, मग तो फोडून सारखं मेजॉरिटी चालू ठेवायची, अशा पद्धतीने राज्य चाललंय. तुम्ही आता उल्लेख केला इराण, इस्रायल वगैरे, रशिया. आता त्यांनी पुन्हा आपल्यावरती टेरिफ लादलं ट्रम्पनी, आणि रशियाकडनं तेल खरेदी केली तर वगैरे वगैरे, त्या सगळ्या गोष्टी आहेतच. तर अमेरिकेच्या प्रत्येक गोष्टी पुढे मान झुकवणं जे चाललेलं आहे आणि कंटिन्यू आहे, त्याचे किती भोग भोगावे लागतील? नाही, त्याचे भोग भोगावे लागते. म्हणजे आपल्याला दिसतं फक्त ऑइल प्राइजेस किंवा दिसायला काय दिसतं डॉलर आणि रुपीचा रेट, परंतु आपल्या एकूण धोरणावरच, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनवरतीच, म्हणजे पॉलिटिकल ॲडमिनिस्ट्रेशनवरतीच जो आता अमेरिका आणि इस्रायलने कंट्रोल केला आहे. मी मागे तुम्हाला सांगितलं, लोक त्याला सिरियसली घेत नाहीत, परंतु मोसादनी आपल्या संपूर्ण ॲडमिनिस्ट्रेशनवरती कंट्रोल आहे. म्हणून सगळीकडचे CCTV असतील, मोबाईल फोन असतील, त्यांची जी विधेयकं येतात सगळी टेलिफोनिक कंट्रोलची, त्यानंतर मेटाला वगैरे कंट्रोल ठेवायचे, ही सगळी जी विधेयकं आहेत की आपल्याला धड सोशल मीडियासह तर फ्री राहणार नाही आहे, कारण सोशल मीडियावरती त्यांनी कंट्रोल आणलेला आहे. हे जे सगळे कंट्रोल ते कोण करत आहे? हे काय मोहन भागवत करत नाही, त्यांना समजत पण नसेल ही टेक्नॉलॉजी. त्या वयाच्या आणि त्या पिढीतल्या माणसांना टेक्नॉलॉजीचे पाठीमागे जे चालणारे घटक आहेत ते कुठे माहिती असतात? ते कोणाला माहीत नाही असे. हे माहिती असणारे कोण आहेत? त्यांच्याच पक्षातले काही तरुण सॉफ्टवेअर इंजिनियर अमेरिकेत असलेले आहेत, पण त्यांना सुद्धा एक स्ट्रक्चर लागतं. या टाईपच्या धोरणांना एक अतिशय ऑर्गनाइज असं स्ट्रक्चर लागतं. ते स्ट्रक्चर आणि तो डेटा हे दोन्ही कोणाकडे आहे? हे दोन्ही मोसाद आणि CIA कडे आहे. पण इथे ऑपरेशनल कोण आहेत? तर मोसाद आहेत. आणि त्याच्यामुळे काय आहे की आपल्याला असं आता कोणाला सांगितलं मोसाद, काय तुम्ही मोसाद लावलंय, तसं नाही येते. भाजपचं गृह मंत्रालय असेल किंवा RSSचे कार्यकर्ते, अगदी हुशार कार्यकर्ते असतील,
त्यांना हे स्ट्रक्चर माहीत नाहीये. त्यांना एकदा स्ट्रक्चर दिलं की ह्या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही ऑपरेट व्हायचंय ह्या डेटाच्या आधारे, मग ते धुमाकूळ स्वतःचा घालतात. त्या धुमाकूळात मोस हात पडत नाही. आता तुम्ही सुरू करा. ते असं एवढंच सांगतात की ते राहुल नेहरूंचे पंटू आहेत, ते टार्गेट करा तुम्ही, एवढंच ते सांगतात. बाकी सगळ्या धिंगाला हेच लोक घालतात. त्यामुळे त्यांचा आदेश देणारा जो आहे तो मोसादनी इथली होम मिनिस्ट्री किंवा RSS यांना आदेश दिल्यानंतरही कामं सुरू होतात. ते स्ट्रक्चर जोपर्यंत मोदीच्या बाजूने आहे तोपर्यंत मी अनेक वेळा सांगितलं की मोदीला तुम्ही पार्लमेंटरी डिफीट नाही करू शकत. समजा लोकसभेमध्ये तुमची मेजॉरिटी प्रस्थापित केली विरोधी पक्षांनी, तर त्यांना तुम्ही विरोधी ठराव पास करू शकता. ते होऊनच येणार नाहीत ना ते. मग जर ते होऊन दिलं नाही तर ते लोकसभेत आताची जी काही तथाकथित मेजॉरिटी त्यांच्या पक्षाची नाहीच आहे. त्यांच्या पक्षाचे फक्त 240 लोक आहेत, 273 त्यांना मिळाले नाहीत. NDAच्या जोरावर ते राज्य करतात, तसं ते करत राहतील दीर्घकाळ, कारण त्यांना तेवढंच पाहिजे. त्यांना सत्तेत राहणं. उद्दिष्ट काय आहे तुम्हाला? देशाचं भलं करायचं, अमुक धोरण घ्यायचं, असं आहे का काही? तसं नेहरूंच्या समोर एक व्हिजन होती, काय देश कसा बांधायचा. इंदिरा गांधी समोर व्हिजन होती, म्हणून ते निक्सन आणि किसिंजरला आव्हान देऊ शकले. बरोबर. अमेरिकेच्या अध्यक्ष आणि निक्सन किसिंजर सारख्या जोडीला, ज्यांना जगावरती ते दादागिरी करत असताना आव्हान त्यांना फक्त इंदिरा गांधीकडनं मिळालं. ह्याच्या एक्झॅक्टली उलट हे त्यांच्यासमोर लाचार आहेत. माय फ्रेंड डोनाल्ड ट्रम्प असं म्हणत होते, अबकी बार ट्रम्प सरकार. आता तेच RSS आणि BJPचे लोक सगळ्यात जास्त शिवाय ट्रम्पला देतात. म्हणजे आपण म्हटलं की महागाई आहे, अरे ट्रम्प आहे. अरे युद्ध आपलं, अरे काय ट्रम्प आहे. म्हणजे आता त्यांना सगळ्यात ट्रम्प कारण दिसतो हालाकीचा. आपल्या हालाकीला ट्रम्प कारणीभूत नाही आहे. अमेरिकेला आव्हान देण्याची क्षमता आपल्या देशातल्या पंतप्रधानांनी पूर्वी दाखवलेली आहे. मी यांना का नाही दाखवत आहेत? युद्ध सुरू व्हायच्या आदल्या दिवसापर्यंत हा गृहस्थ इस्रायलमध्ये आहे, प्राईम मिनिस्टर, फादरलँड, आणि तिकडे फादरलँड म्हणून म्हणतो तो. म्हणजे ह्या देशाने एवढी लाचारी आणि एवढी राजकीय वैचारिक गुलामगिरी कधीही आतापर्यंत पाहिलेलं नाही, अनुभवलेलं नाही. आणि त्यामुळेच आश्चर्य वाटतं की हे अजून किती काळ टिकणार. जो तुमचा प्रश्न आहे तो आम्हाला पण आहे. मला त्याचं उत्तर सारण मनात मी ठेवलं, मरेपर्यंत काही सोडणार नाही. फार तर काय करेल तो, पुढच्या वर्षी समजा 27 साली ही मुर्मू रिटायर झाली की तोच राष्ट्रपती होईल. त्यांच्या राष्ट्रपती व्हायला मेजॉरिटी आहे. नाही, पण अर्थनीती फसले, परदेश नीती फसले यांची. परदेश नीती तर पूर्ण वाट लागली. अर्थनीतीची केवळ धुळदाण झाली. मग आपल्याला काय माहितीये का, आपला हा इथला मध्यमवर्ग जो आहे ना तो खूप मोठा आहे. तुम्हाला खोटं वाटेल सांगितलं, आपल्या मध्यमवर्गाची संख्या ही युरोपियन युनियनच्या पेक्षा जास्त आहे. म्हणजे युरोपियन युनियनमध्ये जो कन्झ्युमर मिडल क्लास आहे त्याच्या जवळजवळ दुप्पट आपल्या मध्यमवर्गाची ताकद आहे. आता ह्या मध्यमवर्गाचे तुम्ही पाहताय, लग्न समारंभ चालू आहेत, साखरपुडे चालू आहेत, मॉल्समध्ये गर्दी आहे, विवियाना सारखे मॉल चालत आहेत, तिथे IMAX मध्ये सिनेमे चाललेत. म्हणजे तिथे कुठे आपल्याला हालाकीचं जाणवणारच नाही, कारण ह्या मध्यमवर्गाचे पैसे प्रॉव्हिडंट फंडमध्ये आहेत. पेन्शननी त्यांच्या घरात दोघांचं उत्पन्न येतं किंवा एकाच येत आहे. म्युच्युअल फंडमध्ये त्यांनी गुंतवलेले आहेत. त्यामुळे ह्या मध्यमवर्गाला ही बाहेरची इकॉनॉमीची जी हालाकी आहे ती जाणवत नाही, जरी पेट्रोलची प्राइस वाढली तरी सुद्धा. पण त्याच्या पलीकडे हा समजा एक 50-60 कोटीचा वर्ग आहे टोटल मिळून ना, प्रत्यक्षात तेवढा नाही, पण 50-60 कोटी सगळे लोअर मिडल क्लासमधला ॲस्पिरंट क्लास धरून त्याच्यापेक्षा खालचा जो वर्ग आहे तो हलाखीत आहे. आणि शिवाय ह्याच वर्गाची जी मुलं आहेत जी चांगली आता उत्तम शिकली आहेत, MBA झाली आहेत, इंजिनियर झाले, त्यांना नोकऱ्या नाहीत, ते सगळे ह्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात उतरले. त्यांना काय ह्याचं कौतुक नाही हो. मोसाद काय, परराष्ट्र नीती काय, त्या मुलांनी परराष्ट्र नीतीचे प्रश्न उपस्थित केले. त्या लोकांनी संसदीय लोकशाहीचे नंतर उपस्थित केले. त्यांनी पहिल्यांदा साध्या त्यांच्या मागण्या होत्या की नीट परीक्षा तुम्ही नीट ठेवू शकले नाहीत. नुसतं नीट नाही गेले, कित्येक वर्ष चाललंय, तुम्ही ते सुधारा. आता हा इतका खरा साधा प्रश्न आहे की त्यांनी जर आश्वासन दिलं असतं आम्ही शोधतोय, मार्ग शोधतोय त्याच्यासाठी, ते काहीच केलं नाही त्यांनी. त्यांनी ढकलून बुलडोजर, त्यांच्या संस्कृती बुलडोजरची आहे. विरोधी पक्षाचा घरात न काय झाला विरोध, उत्तर प्रदेशात तर बुलडोजर हा त्यांचा सिंबॉलच झालाय. अजून महाराष्ट्रात तेवढा नाही झाला, थोडा झालाय महाराष्ट्रात सुद्धा, पण तेवढा नाही झाला. तर या बुलडोजर संस्कृतीमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलाय की आपण काहीही बुलडोज करू शकतो. त्यामुळे मोदी मरेपर्यंत सरकारमध्ये राहतील. ज्यावेळी तो बुलडोजरच अडकेल
त्यांच्या रस्त्यांवरच्या खड्ड्यात त्यावेळेला काही झालं तर बदल. सर, राष्ट्रीय पातळीवर अशी अवस्था आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची तशी बिकट अवस्था झाली. काल लोकसभेतलं एक वृत्त आज सगळीकडे आलं. नाशिकचे खासदारांनी प्रश्न विचारला राजाभाऊ वाजे आणि त्यांना सरकारने उत्तर दिले की महाराष्ट्रात मागच्या 4 ते 5 वर्षांमध्ये 36,000 उद्योग कारखाने बंद पडले. 36,000 हे अधिकृत उत्तर आहे. आणि महाराष्ट्राचे उद्योग मंत्री तर म्हणतात मला माहिती नाही. उद्योगमंत्री काय आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतायत की उद्योग वाढतायत आणि अजून आम्ही डेव्होसला MOU केलेले आहेत, त्याच्यामुळे पुढच्या 2 वर्षामध्ये काही 10 लाख नोकऱ्या निर्माण, अशी विधानं येतात मधून फडणवीसांची. पण प्रत्यक्षात ह्या 36,000 उद्योग बंद झाले, यातनं लाखो लोक बेरोजगार झाले असतील. मी कालच चाकणच्या मोठ्या आपली इंडस्ट्रियल इस्टेट आहे चाकणची, तिथल्या अनेकांची वृत्त पाहत होतो, बीबीसीने मोटारीचे प्रोजेक्ट आहेत तिथे. तर ते लोक बोलले की आम्हाला नाही इथे आता जमत आहे, आम्हाला काम उलट सोडून चाललेत. मग हे कसं काय, म्हणजे बघा ना, आता तोच असंतोष आहे, हे आपल्या लक्षात येत नाहीये. आता हे जे जेएनझीचं आंदोलन ज्याला ते म्हणतात ना, अजून तरी त्या आंदोलनाच्या भवितव्याविषयी कोणी निश्चित काही सांगू शकत नाही. एक निश्चित सांगू शकतो की त्यांचं स्पिरिट, त्यांची जिद्द, त्यांचा उत्साह अजूनही तेवढाच आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात की आता टप्पा 2 जंतर मंतरवरती सुरू करणार आहे आणि टप्पा 2 नंतर टप्पा 3 सुद्धा असणार आहे, हेही त्यांनी इंडिकेट केलेलं आहे. त्याच्याबद्दल प्रचंड कौतुक केलं पाहिजे दीपकेचं आणि त्या मुलांचं मुख्यतः. आता दीपकेपेक्षा ती मुलंच जास्त ऍक्टिव्ह आहेत. किंबहुना त्या दीपकेचा एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं की मी सोडून द्यायच्या तयारीत आलो होतो, कंटाळलो, मला आता काही जमत नाही असं वाटलं. मग कोणी पुढे नेलं ते? तो म्हटला मी नेलं नाही, असे कबुली जबाब दिले तिथे. हे सगळं आंदोलन पुढे नेलं ते त्या इतर मुलांनी दिलं. म्हणजे आता इतर मुलांनी ताकद दिली. जगात असे प्रसंग आहेत. आता एक प्रसंग तुम्हाला सांगतो, तुमचा वेळ नाही घेत जास्त. इंडोनेशियामध्ये मे 98 का मे 95 आठवत नाही मला आत्ता, विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालं. असं दडपून टाकायचा प्रयत्न, नंतर वाटाघाटी करायचा प्रयत्न, नंतर आदेश द्यायचा प्रयत्न. 2 महिन्यांनी त्यांच्या अध्यक्षाला, पंतप्रधानांना सगळ्यांना राजीनामा द्यायला लागला. पुन्हा निवडणुका आल्या. हे इंडोनेशियात झालंय. फ्रान्समध्ये 68 साली कोहेन बेंडिट नावाच्या एका तरुण विद्यार्थ्याकडनं आंदोलन सुरू झालं. त्यांचं तर आंदोलन एवढं पुढे गेलं की विद्यार्थ्यांना पाठिंबा कामगारांनी दिला निरनिराळ्या फॅक्टरीजमध्ये, आणि त्या कामगारांनी विद्यार्थ्यांनी मिळून त्या फॅक्टरीवरती लाल झेंडे लावले. जवळजवळ 1.5 महिना संपूर्ण पॅरिस आणि आजूबाजूचे कारखाने हे त्या कामगारांच्या लाल झेंड्याखाली आणि या विद्यार्थ्यांच्या झेंड्याखाली होते. त्यांच्या ताब्यात होतं सरकार पॅरिसचं. 1 वर्षाने दगवांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर काही वेळानं तो गेला. म्हणजे हे तिकडे झालंय. अमेरिकेमध्ये 74-73 साली युद्धविरोधी चळवळ विद्यार्थ्यांनी उभी केली, गोळीबार झाला. निक्सननी गोळीबार केला त्यांच्यावर, 4 मुलं मेली. 1 वर्षाने निक्सनला राजीनामा द्यायला लागला. असं घडलंय. म्हणजे असं नाही की विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सुरू झालं की मध्येच ते संपतं. ते स्पिरिट राहिलं आणि त्या स्पिरिटने जर राजकीय वळण घेतलं तर काय होतं, हे इंडोनेशियामध्ये, फ्रान्समध्ये, अमेरिकेमध्ये दिसलेलं आहे. ह्याचं काय होतं आपण सांगू शकत नाही. पण आता तुम्ही उल्लेख केला म्हणून आता लोक प्रचंड दहशतीखाली होती 12 वर्ष ती सुटली. हा, म्हणजे आता लहान लहान मुलं, शाळकरी मुलं सुद्धा रील बनवायला लागली, बाबा आमचा गावचा रस्ता आणि मुलं गेली परवा मोर्चाने आणि कलेक्टरच्या ऑफिसमध्ये वगैरे घुसली. तर म्हणजे ही सुरुवात काय खूप मोठी सुरुवात आहे. म्हणजे एकदम अतिशय आक्रमक आणि चांगली सुरुवात आहे, उत्साहवर्धक सुरुवात आहे. कारण ती खालपर्यंत पोहोचली. आता ही मुलं जी आता शाळेतली उतरतात कलेक्टरच्या ऑफिसवर जायला, त्या त्यांच्या पालकांना विचार करायला लागेल ना. या मुलांच्या पालकांना विचार करायला लागेल. काही पालक म्हणले या मुलांची सुरुवातीला जाऊ नका असं, पण नंतर तेच जॉईन झाले. त्यामुळे आता मुख्य या आंदोलनाने काय केलं असेल तर ज्याला फिअर ऑफ फायरवॉल म्हणतात, ती जी फायरवॉल उभी केली होती मोदी आणि शहांनी, ती त्यांनी तोडून टाकली, अक्षरशः पूर्ण तोडून टाकली. याचं उदाहरण दिलं तर लोक अतिशयोक्त उदाहरण म्हणतील, परंतु ज्यावेळेला गर्बाचेवने तिकडे डेमोक्रॅटिक एक्सपेरिमेंट सुरू केला रशियामध्ये, त्या पार्श्वभूमीवरती बर्लिनची भिंत होती, त्या भिंतीवरती ती भिंत तोडून टाकायला ईस्ट जर्मनीतले, पूर्व जर्मनीतले म्हणजे कम्युनिस्ट राजवटीतले तरुण गेले आणि त्यांनी त्या भिंतीवर हल्ला चढवला. अक्षरशः हल्लाच म्हणता येईल त्याला.
ती भिंत पडली आणि ती भिंत पडल्यानंतर शीतयुद्धच संपलं. त्यामुळे ताकद काय असते तशी ती भिंत होती, प्रत्यक्ष भिंत होती. इथे ही फिअरची, भीतीची भिंत होती, भीतीची फायरवॉल होती. हो. त्या मुलांनी तोडून टाकले. आता ती तोडल्यानंतर केवळ दहशतीच्या पद्धतीने राज्य करणारा हा राज्यकर्ता वर्ग मोदी शहांचा हा किती काळ असं ढकलू शकेल हे आपण पाहायचो. ते आहेच. मगाशी बोलता बोलता तो विषय आपला राहिला. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या 5 वर्षात महाराष्ट्रातील सगळे उद्योग बंद पडले किंवा दुसरीकडे गेले, लाखो लोक बेरोजगार झाले. फडणवीस दरवेळेला त्या दावोसवरनं येतात, एकनाथ शिंदे तिकडनं आले ते होते तेव्हा आम्ही अब्जावधीची गुंतवणूक आणली, पण त्यातून रोजगार किती निर्माण झाले ते काय कोणी सांगत नाही. ही एका बाजूला सगळी परिस्थिती आहे. आणि मला तो विषय आता मला गंभीर एवढ्यासाठी वाटतो की अशा गोष्टी लोकांसमोर येऊ नयेत म्हणून, की काय यांचे आमदार आहेत ते पुण्याचे महेश लांडगे म्हणून आहेत किंवा त्या नगरला ते अक्षय कर्डिले म्हणून आहेत, ते जाहीरपणे इतकं धर्मांध वक्तव्य करतायत मागील काही काळापासून मुस्लिमांच्या विरोधात, अन्य समाज घटकांच्या विरोधात, आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. म्हणजे एकीकडे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की धर्मांधता निर्माण करणारी वक्तव्यावरती पोलिसांनी स्वतःहून कारवाई करावी, गृह खात्यांनी स्वतःहून, पण काहीच होत नाही. पूर्ण संरक्षण दिल्यासारखं आहे. म्हणजे महाराष्ट्रामधली ही अव्यवस्था लोकांना दिसू नये म्हणून यांना रान मोकळं दिलंय की काय, कसं बघायचं याच्याकडे? त्याच्यातले बहुतेकशे लोक भाजपशी लागे बांधले असलेले आहेत, त्यामुळे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. आणि फक्त इथे नाही, केरळमधला तो मुरलीधरन जो आहे त्यांनी तर असं सांगितलं की त्या मुलांना गोळ्या घालायला हव्या होत्या, सगळ्यांना गोळ्या घालायला हव्या होत्या डायरेक्ट, असं त्याचं म्हणणं असल्यानंतर सुद्धा त्याच्याबद्दल काही नाही. तसंच महाराष्ट्रातले जे अनेक भ्रष्ट गुंड असलेले जे भाजपशी रिलेटेड लोक आहेत, म्हणजे नगरसेवक असेल, आमदार असतील, पुढारी असतील, त्यांना प्रोटेक्शन आहे नाही या सरकारचं, कारण त्यांच्या मार्फतच समाजात दहशत बसलेली आहे. त्यामुळे हे ज्या वेळेला धक्क्याला लागेल, जे धक्क्याला लागायला सुरुवात झाली आहे, त्यावेळी तुम्ही म्हणता ते 100% बरोबर आहे की त्या सगळ्यांना प्रोटेक्शन वाटतं फडणवीसांचं. आणि फडणवीसांच्या लक्षात आता गिरीश महाजनच्या नात्यातले लोक पकडले, कुंभमेळ्यात भ्रष्टाचार पकडले ना, बरं कमी नाही, 512 कोटी रुपयाचा आहे. म्हणजे इतके सरळ सरळ भ्रष्टाचारी गुंड आणि अतिशय वाईट शिव्यागाळ करणारे असे लोक सगळे या पक्षात. महाराष्ट्रात तर ही परिस्थिती कधी आली समजण्यासारखं कठीण आहे. फार असं कधीच नव्हतं पूर्वी. म्हणजे मागच्या वेळेला ज्या वाजपेयीचं सरकार होतं तिकडे आणि इकडे पण भाजप आघाडीचं सरकार होतं, म्हणजे मुंडे आणि मनोज जोशी, त्यावेळेला इतकं वाईट वातावरण नव्हतं. राज्य बीजेपीचंच होतं, वातावरण चांगलं नव्हतं, ते काही मोठे पुरोगामी नव्हते. पण हे काय चाललंय असं वातावरण त्यावेळेला नव्हतं. पण फडणवीस इतकी उच्च शिक्षण, भयानक उच्च शिक्षण काय, अतिशय त्यांनी तर संघटितपणे सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण ठेवलेलं आहे. सगळ्या गोष्टींवरती त्यांचा आज नियंत्रण कब्जा आहे आणि धास्ती तयार केली आहे त्यांनी. जशी मोदींची आहे ना तशी तिथे छोट्या प्रमाणावरती फडणवीसांची. पण सर मला एक म्हणजे आश्चर्य वाटतं की पूर्ण सत्ता निरंकुशपणे आपल्या ताब्यात आहे, आता सगळ्या यंत्रणा यांनी ताब्यात घेऊन ठेवल्यात, तर देशाचं आणि राज्याचं भलं करण्याची इच्छा त्याचा हेतूच नव्हता तो. त्यांना आयडिओलॉजी काय आहे? हेट मुस्लिम्स, हेट काँग्रेस, हेट नेहरू फॅमिली. संपलं ना, राजकारण काय आहे? नेहरूंना कशी विजन होती, नेहरूंच्या काळात केवढं काय काय उभं राहिलं देशाचं, आणि तरी त्यांनी संसदीय राजकारण चालू ठेवलं. इंदिरा गांधींच्या काळात तर काय विचारूच नका, त्यांनी केवढे प्रयोग केले. बँक राष्ट्रीयकरणापासून संपूर्ण अर्थव्यवस्था त्यांनी ताब्यात आणली, आटोक्यात आणली. 69 साली बँक राष्ट्रीयकरण आहे, 71 साली बांगलादेशी युद्ध आहे, त्याच्यानंतर भयानक परिस्थिती आहे, कारण 1 कोटी कैदी होते आणि अशा 1 कोटी निर्वासित होते, 1 कोटी निर्वासित होते आणि 1 लाखभर काहीतरी कैदी होते. त्या सगळ्यांना त्या अर्थव्यवस्थेमध्ये झेपणं कठीण होतं. 1 कोटी त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांना पत्र दिले त्यावेळेला की आमच्याकडे 1 कोटी निर्वासित आले तिथल्या चाललेल्या पाकिस्तानच्या अत्याचारामुळे, तुम्ही काहीतरी लक्ष द्या या प्रश्नाकडे. पण निक्सन किसिंजरनी लक्षच दिलं नव्हतं. त्यामुळे इंदिरा गांधींचं नेतृत्व जे आहे ते आपले सारखं आणीबाणी काळा दिवस करून साजरा करतात. त्या नेतृत्वात जे गुण होते त्याचे 1 दशांश गुण यांच्याकडे नाहीये. सत्तेचा सदुपयोग करण्याची इच्छाच नाही, प्लॅनच नव्हता ना. फिनिश काँग्रेस, फिनिश मुस्लिम्स, फिनिश गांधी फॅमिली, नेहरू गांधी फॅमिली.
बस हाच पॉलिटिकल अजेंडा आहे, बाकी अजेंडाच नाही त्यांच्याकडे. धोरण नाहीये, अजेंडा नाही, काही नाहीये. अवघड आहे सर. मला आणखीन एक, आता फार त्रास देत नाही, शेवटचं आणखीन एक विचारायचं आहे. हे आता प्रकरण पुन्हा कोर्टात गेले 6 दिवस नियमितपणे सुरू आहे. सत्ताधार नाट्य जे महाराष्ट्रामध्ये घडलं त्याचं न्यायाधीश, सरन्यायाधीश कमी, परंतु इतर 2 न्यायाधीश जे आहेत ते प्रचंड असं त्यांचे ताशेरे किंवा त्यांची टिप्पणी वाचल्यावरती असं वाटतं की त्यांना याच्यामध्ये चुकीचं झालेलं आहे हे जाणवत आहे वगैरे. परंतु याच्यापूर्वी सुद्धा चंद्रचूड असताना त्यांनी तर हे चुकीचंच घडलंय, उद्धव ठाकरेंनी राजीनामा नसता दिला तर आम्ही त्यांना पुनर्स्थापित केलं असतं, किंवा तो भगतसिंग कोश्यारी राज्यपाल त्यांनी भयंकर चुका केल्या अशी टीका टिप्पणी केलेली आहे. तुम्हाला वाटतं यांच्या या टीका टिप्पणीचं, ताशेऱ्यांचं प्रतिबिंब निकालात आता तरी पडेल? थोडंफार पडेल अशी शक्यता आहे. ते जर पडेल म्हणजे निसंदिग्ध येणार नाही, काही संदिग्ध निकाल येईल की बुवा ठीक आहे सिम्बॉल गोठवून टाका. आता सिम्बॉल गोठवला याचा तर उद्याला पण मिळणार नाही आणि त्यांनाही मिळणार नाही. म्हणजे तथाकथित त्यांनी न्यूट्रल पोझिशन घेतली असं होईल. परंतु असं तर होईल की नाही माहीत नाही. आहे ती कंटिन्यू करा असं पण म्हणू शकतील. कारण आतापर्यंत न्यायालयांवरती अप्रत्यक्ष जो दबाव आहे तो सरकारचाच आहे. आणि कपिल सिब्बलचं आर्ग्युमेंट इतकं बिनतोड आहे की त्या बिनतोड्याला उत्तरच नाही त्यांच्याकडे. म्हणूनच त्यांनी, आता मला तुम्ही सांगा, हे एवढे सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश ते कपिल सिब्बलला आज ओळखत नाहीयेत. इतके वर्ष अनुभव आहे महाराष्ट्रातलं राजकारण, ते पाहतायत गेले 5 वर्ष. त्यांना सारखे काय दिवस एक्सटेंड करायला लागतात. साधा निर्णय, पहिल्या वेळेला सुद्धा स्पीकरने निर्णय द्यावा हे सांगायला त्यांनी 2 वर्ष घेतली. काय चाललंय हे? त्यामुळे मला असं वाटतं की सुप्रीम कोर्ट सुद्धा एक प्रकारे दबावाखाली असेल. दबावाखाली असेल किंवा नसेल, पण तरी त्यांनी त्यांची स्वायत्तता आणि सरकारचा दबाव ह्याच्यामधला जर काही बॅलन्स करायचा ठरवला तर ते चिन्हच गोठवून टाकतील. नाही तर काय शिंदेच्या बाजूने लागू शकतो निकाल किंवा उद्धवच्या बाजूने लागू शकतो. पण म्हणजे ज्यांनी गैरप्रकार केले किंवा संविधानिक नीतिमूल्यांची त्याच्याबद्दल काय त्यांना काय कोणत्या नाही, शासन होणार नाही. त्यांनी तो प्रश्न सिम्बॉल पुरता आणि संघटना कोणती करे एवढ्या पुरता ठेवलाय मर्यादित. म्हणजे आटोक्यात राहतं ना सगळं. या सगळ्या गोष्टी पाहिल्यावरती तुम्ही जी उदाहरणं दिली, फ्रान्स आणि इंडोनेशिया आणि वगैरे, ते व्हावं अशी इच्छा फक्त वाटते. ते होईल की नाही ते माहिती नाही. थँक्यू सर, तुम्ही वेळ दिला. थँक्यू व्हेरी मच.